ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण हा जो समोर तन्मनी मोती हार बघत आहोत, हा तन्मनी मोती हार आपण घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून बनवणार आहोत. आपण हे जे 4 पदर केलेले आहेत मोत्यांचे, ते 4 पदर एकत्र जोडण्यासाठीचे जे कनेक्टर्स आपण बघता आहात, तेही बाहेरून मेटलचे आणण्याची बिलकुल गरज नाही. आपण मोत्यांपासूनच हे कनेक्टर्स बनवणार आहोत. आणि मग 4 पदर कसे जोडायचे त्या मोत्यांच्या कनेक्टरमध्ये, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा किती सुंदर झालाय. अगदी घरी असलेल्या वस्तूंपासूनचा हा तन्मनी मोती हार आहे. तर आज आहे डे 48 महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने पार्ट 2 मोत्याचे हार. सुरुवात करत आहोत आपण आपले कनेक्टर्स बनवण्यापासून. मोत्यांचे कनेक्टर्स बनवणार आहोत आपण. यासाठी आपण घेतलेले आहेत 3mm साईजचे मणी. आपण 4 मणी घेतलेले आहेत सुईमध्ये आणि त्या 4 मोत्यांचा आपण एक फुलासारखा आकार करत आहोत. त्या 4 मोत्यांना गाठ मारून आणि दोनदा गाठ मारून आपला धागा सिक्युअर करणार आणि आपली सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून मगच आपण एक्स्ट्रा धागा कट करणार आहोत. तर असं हे पहिलं फूल तयार झालं की आपण त्या पहिल्या फुलाला जोडून आणखीन 2 फुलं तयार करणार. म्हणजेच ही आपली 3 फुलांची साखळी असणार आहे. तर ह्या पहिल्या फुलानंतर आपण सुईमध्ये दरवेळेस 3-3च मोती घेणार आहोत आता. आणि ही 3 मोती असलेली सुई आपल्या पहिल्या फुलाच्या शेवटच्या मोत्यामधून अपोजिट डायरेक्शननी पास करणार. म्हणजे आपल्याला एक फूल तयार झालेलं दिसेल पहिल्या फुलाच्या शेजारी. असंच तिसरं आणि शेवटचं फूल आपण तयार करणार आहोत. तर हा आहे आपला पार्ट 2 आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मधील नवीन सुरू केलेली सिरीज मोत्याचे हार ह्याचा पार्ट 2 आपण बघत आहोत. आणि पार्ट 1 मध्ये आपण तन्मनीचं लॉंग डिझाईन बघितलं, लॉंग नेकलेस बघितला. आणि आज आपण बघत आहोत चोकर टाईप तन्मनी म्हणजे शॉर्ट नेकलेस. तन्मनी हाराचा मुख्य भाग म्हणजे एकाला एक लागून असलेल्या मोत्यांच्या रांगा. 3 ते 5 मोत्यांच्या रांगा एकमेकांना जोडून त्या हारामध्ये असतात. मग ते जोडण्यासाठी आपल्याला कनेक्टर्स लागतात. मेटलचे असतात जनरली. आपण मोत्यांचे कनेक्टर्स बनवत आहोत. तर इथे आपल्या 3 मोत्यांची लाईन आपण तयार केलेली आहे. आता त्यांच्यामध्ये आपण 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स लावून घेत आहोत. आणि हे गोल्डन बीड लावल्यावर आपण बघू शकता आपला कनेक्टरचा लुक अजूनच रॉयल बनलेला आहे. तर आपलं हे कनेक्टर आता तयार झालेलं आहे. गोल्डन मोती पण लावून झालेत. आता छानपैकी आपण गाठ मारून आपलं कनेक्टर सिक्युअर करणार. पुढच्या 2-3 मण्यांमधून सुई पास करणार आणि मग आपला एक्स्ट्रा धागा आपण कट केलेला आहे. तर हे आहे आपलं मोत्यांचं कनेक्टर. ह्या कनेक्टरच्या मदतीनेच तन्मनीचा जो मुख्य भाग असतो एकमेकांना जोडलेल्या मोत्यांच्या रांगा, त्या जोडण्याचं काम आपण करणार आहोत. आता तन्मनी हाराचा दुसरा मुख्य भाग म्हणजे पेंडंट असतं मध्ये. तर ते मध्यभागातलं पेंडंट आता आपण करत आहोत. त्यासाठी आपण घेतलेला आहे 12mm साईजचा एक मणी. ह्या मण्याच्या भोवती आपण 3mm साईजच्या छोट्या व्हाईट बीड्सच्या लाईन्स अशा प्रकारे ओवून घेत आहोत की ह्या मधल्या मोत्याच्या भोवती 3mm साईजच्या मोत्याच्या उभ्या लाईन्स तयार होणार आहेत. आणि आपल्याला एक डेकोरेटिव्ह मणी भेटणार आहे ज्याला आपण पेंडंट म्हणून यूज करणार आहोत आपल्या तन्मनी मोती हारच्या मध्यभागी. त्यासाठी आपण दरवेळेस आपल्या सुईमध्ये 3mm साईजचे 5-5 मोती घेऊन दरवेळेस सुई अपोजिट डायरेक्शननी आपल्या 12mm साईजच्या मण्यातून पास करणार. आणि अशा आपल्या लाईन्स मोत्याच्या तयार होत आहेत आपल्या मधल्या मोत्याभोवती. आणि बघू शकता अतिशय सुंदर डेकोरेटिव्ह मणी तयार झालेला आहे जो आपण पेंडंट म्हणून वापरणार आहोत. आता आपण सुरुवात करूया मोत्यांच्या लाईन्स म्हणजे मोत्यांच्या माळा तयार करण्याची. तर त्यासाठी आपण एक कडीला आपला दोरा जोडून घेतला व्यवस्थित गाठ मारून. आणि हा दोरा आपण पूर्ण आपल्या 4 मोत्यांच्या माळा तयार करण्यासाठी वापरणार आहोत. जिथे दोरा आपला कमी पडेल तिथे तिथे आपण नवीन दोरा त्याच दोऱ्याला जोडणार आहोत.
तर दोरा कमी पडल्यावर नवीन दोरा कसा जोडायचा हेही आपण पुढे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरुवात केलेली आहे 6 मिलीमीटर साईजच्या 7 मोत्यांपासून. आपण सुईमध्ये 6 मिलीमीटर साईजचे मोती आणि त्यानंतर 4 mm साईजचे 6 मोती ओवून घेतले. आपण वापरणार आहोत सीड बीड ऑरेंज कलरचे आणि 4 mm साईजचे मोती मोत्यांच्या माळा तयार करण्यासाठी. आपण 6 4 mm साईजचे मोती ओवून घेतले आणि त्यानंतर एक सीड बीड घेतला, आपला एक कनेक्टर घेतला मोत्यांचा, पुन्हा एक सीड बीड घेतला ऑरेंज कलरचा आणि आपली ही पहिली लाईन मोत्यांची पहिली लाईन तयार करायला सुरुवात करत आहोत. अशा प्रकारे आपण अरेंजमेंट करणार आहोत आपल्या कनेक्टर्सची आपल्या मोत्यांच्या माळेमध्ये पहिल्या लाईनमध्ये. तर त्यासाठी आपण अरेंजमेंट करून ठेवलेली आहे, तीच अरेंजमेंट आपण फॉलो करणार आहोत. तर कनेक्टर आणि सीड बीड नंतर आपण आपल्या सुईमध्ये ओवून घेतले 7 4 mm साईजचे मणी आणि त्यानंतर पुन्हा एक सीड बीड, एक कनेक्टर, एक सीड बीड अशी अरेंजमेंट आपण रिपीट करत करत पूर्ण आपली ही पहिली लाईन आपल्या कडीपर्यंत पूर्ण करणार आहोत. तर आपल्या कनेक्टर नंतर एक ऑरेंज सीड बीड आणि पुन्हा आपले 7 4 mm साईजचे मणी, पुन्हा सीड बीड, पुन्हा कनेक्टर आणि पुन्हा एक ऑरेंज कलरचा सीड बीड. तर अशी अरेंजमेंट करत करत आपण आपल्या पेंडंट म्हणजे आपला जो डेकोरेटिव्ह मणी आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. तर इथे आपलं पेंडंट म्हणजे डेकोरेटिव्ह मणी टाकायच्या आधी आपण 4 mm साईजचा क्रिस्टल बीड आधी टाकला आणि त्यानंतर डेकोरेटिव्ह मणी, पुन्हा एक 4 mm साईजचा क्रिस्टल बीड ऑरेंज कलरचेच वापरतोय आपण आणि त्यानंतर 7 4 mm साईजचे मणी, त्यानंतर सीड बीड, कनेक्टर आणि ऑरेंज कलरचा पुन्हा एक सीड बीड. असं करत करत कडीपर्यंत आपण जसंच्या तसं एका बाजूला जेही डिझाईन केलं तसंच सेम डिझाईन दुसऱ्या बाजूला करत आहोत. कडीपर्यंत आपण ते करणार आहोत आणि ही तयार होत आहे आपली पहिली लाईन, मोत्यांची पहिली लाईन. अशा 4 लाईन्स आपल्याला करायच्या आहेत कनेक्टर्सच्या मदतीने. तर आता इथे कडीपर्यंत आपण आलेलो आहोत आपले मणी गुंफत. आता कडीला व्यवस्थित आपण गाठ मारून धागा सिक्युअर करणार, आपली पहिली लाईन सिक्युअर करणार. 2-3दा कडीतून आपण आपली सुई पास करणार म्हणजे आपला हा धागा सिक्युअर होतो आणि मोत्यांची पहिली लाईन सुद्धा सिक्युअर होते. त्यानंतर गाठ मारून एक्स्ट्रा आपण सेफ्टी देत आहोत आपल्या लाईनला. आता इथे आपण बघू शकता आपल्याला चोकर प्रमाणे गळ्याभोवती असलेला तन्मनी मोतीहार हवाय. तर आपण इथे लांबी घेतलेली आहे 13.5 इंचेस एवढी आपल्या मोत्यांच्या लाईनची. तर आपण आपल्या गळ्याच्या मापानुसार ही लांबी घेणार आहात कारण हा तन्मनी मोतीहार आपण शॉर्ट बनवतोय, गळ्याभोवती असणारा बनवतोय. काल आपण लॉंग डिझाईन बघितलं, आज आपण शॉर्ट बघतोय. आता आपण कडी नंतर जे आपले पहिले मोती आहेत सुरुवातीचे 6 mm साईजचे 7 मोती त्यामधून सुई पास करून आणली आणि त्यानंतर आपण सुईत घेतले 6 4 mm साईजचे मणी आणि एक सीड बीड ऑरेंज कलरचा आणि सुई अशा प्रकारे आपण आपल्या कनेक्टर मधून पास करत आहोत. कनेक्टर मधले जे 2 मधले मोती आहेत त्यामध्ये ह्या 2 मधल्या लाईन्स आपण तयार करत आहोत. पहिल्या लाईनच्या शेजारच्या मोत्यामध्ये म्हणजे मधलं जे फूल आहे आपलं कनेक्टरच्या त्याच्या 2 मोत्यांमधून आपण ह्या 2 लाईन तयार करत आहोत. तर अशा प्रकारे आपण कनेक्टर मधून सुई पास करतोय जसं आपण स्क्रीनवर बघू शकता. दरवेळेस आपण तोच सिक्वेन्स रिपीट करणार म्हणजे आपल्या सुईमध्ये घेणार 7 4 mm साईजचे मणी, त्यानंतर एक ऑरेंज सीड बीड आणि आपल्या कनेक्टर मधून पास केल्यावर पुन्हा एक ऑरेंज सीड बीड आणि 7 4 mm साईजचे मणी. असं करत करत आपल्या ह्या 2 लाईन आपण कंप्लीट केलेल्या आहेत. शेवटचे जे मोठे 6 mm साईजचे मणी आहेत त्याला आपण कॉमन मणी म्हणून ठेवलंय म्हणजे त्यापासून दरवेळेस कडीपर्यंत नेल्यावर कडीला आपण गाठ मारून घेणार दरवेळेस आणि पुन्हा सुई त्या आपल्या 6 mm साईजच्या कडीला लागून असलेल्या मोत्यांमधून रिव्हर्स डायरेक्शननी पास करून मग पुन्हा हा सिक्वेन्स दरवेळेस रिपीट करणार आणि दरवेळेस आपल्या कनेक्टरचे जे 4 सरळ मोती आहेत 3 फुलांच्या मध्ये मध्ये आलेले त्यांच्यापैकी एका लाईनला आपण पकडून तोच मणी
दरवेळेस कनेक्टरचा यूज करणार आपली ती मोत्यांची लाईन तयार करताना. आणि अशा 4 मोत्यांच्या लाईन आपण आपल्या ह्या तन्मनी मोती हार मध्ये तयार करत आहोत. आणि आपण स्क्रीनवर बघू शकता एक एक लाईन तयार होत आहे आपल्या तन्मनी मोती हारची. आणि कनेक्टरचा यूज आपण कशा प्रकारे करतोय ह्या ठिकाणी मोत्यांचे कनेक्टर तेही आपण स्क्रीनवर बघू शकता. तर आजचं हे डिझाईन आपल्याला आतापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आपल्या ओळखीच्यांसोबत. म्हणजे सगळ्यांनाच कळेल की आपण घरी असलेल्या वस्तूंपासून म्हणजे फक्त आणि फक्त मोती वापरून बिना मेटलचे कनेक्टर वापरता फक्त मोत्यांचे कनेक्टर घरी बनवू शकतो. आणि तन्मनी हार जो की अतिशय रॉयल असा तन्मनी हार दिसत आहे तो घरच्या घरी बनवू शकतो. 4 पदर मोत्यांचे घरच्या घरी एकमेकांशेजारी कसे गुंफू शकतो हे सुद्धा सगळ्यांना कळेल. मोत्यांच्या दागिन्यांची अशीच नवनवीन पारंपरिक डिझाईन्स आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्ये आपण बघत असतो. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आज आपण नवीन दोरा कसा जोडायचा दोरा कमी झाल्यावर ते शिकणार आहोत. तर इथे आपला दोरा आता जवळजवळ संपत आलेला आहे म्हणून आपण सुईपासून दोरा कट करून घेतला आणि त्याला एक गाठ मारून घेतली. आता सुईमध्ये नवीन दोरा आपण घेतलेला आहे ओवून त्या दोऱ्याला सुद्धा डबल धागा घेऊन आपण गाठ मारून घेतली. दरवेळेस आपण डबल धागा वापरत असतो आपले दागिने बनवताना. आता हे दोन्ही गाठ मारलेले जे दोरे आहेत आपले ते एकमेकांना पुन्हा गाठ मारून जॉईन करून घेतले. आणि 2-3 गाठा आपण ह्या ठिकाणी मारलेल्या आहेत आणि मग एक्स्ट्रा दोरा थोडं अंतर ठेवून कट केला. म्हणजे नवीन आपण जेव्हा मोत्यांची लाईन ओवणार गुंफणार तेव्हा तो एक्स्ट्रा धागा आपोआपच त्या मोत्यांमध्ये लपणार आहे आणि त्यामुळे आपल्या गाठेला आणि दोऱ्याला मजबूती येणार आहे. तर असा अतिशय फिनिशिंग सह आपला तन्मनी मोती हार तयार आहे ज्यामध्ये आपण घरी बनवलेले मोत्यांचे कनेक्टर्स वापरलेले आहेत. आणि फायनल लुक बघू शकता अतिशय रॉयल असा लुक आलेला आहे. 4 पदरी आपण हा तन्मनी हार बनवलेला आहे ज्यामध्ये कनेक्टर सुद्धा घरच्या घरी मोत्यांचे बनवलेत आणि मधलं जे पेंडंट आहे ते सुद्धा आपण मोत्यांचंच बनवलेलं आहे. तर अशीच वेगवेगळी नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. आजचं हे डिझाईन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ह्यानंतर आपण जे मोत्यांचे हार ह्या सिरीजमध्ये पार्ट 3 घेऊन येणार आहोत म्हणजेच पार्ट 3. त्यामध्ये आपल्याला कोणत्या कलरचं कॉम्बिनेशन बघायला आवडेल मोत्याच्या हारचं आपल्या कमेंटची आणि आपल्या सजेशनची आपण नेहमीच वाट बघत असतो. तर अशीच नवनवीन पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.